वन ऑफ द माइलस्टोन फिल्म मराठी मधली श्यामची आई. हे सगळ्या गोष्टी धरून असं वाटलं की ब्लॅक अँड व्हाईटच राहावा तो. गळ्यात ती जेव्हा रिंग लोखंडी पडते त्याच्यानंतर 2 तासात माणूस वागतो. ते ऑलमोस्ट 250 वर्ष जुनं आहे. त्याचं फ्लोरिंगही बदललेलं नाही, त्याच्या भिंतीही बदललेल्या नाही. हा पुन्हा एकदा कादंबरीवर बेस्ड असलेला सिनेमा आहे. स्वतःच्या मतावरती ठाम राहणं किंवा कोणीही सांगितलेल्या गोष्टीवरती स्वतः विचार करून मग ॲक्शन घेणं. मी आणि शर्व दोघांनी मिळून प्रसंगांचं वाचन करणं, त्याविषयी बोलणं, हे पण 1.5-2 महिने साधारण शूटिंग सुरू होण्याच्या आधी ते करत होतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की आज ही बाई अशी वेगळी कशी काय सुरुवात करते बाबा इंटरव्ह्यूची. कारण की निमित्त खास आहे, श्यामची आई हा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. आज संपूर्ण टीम माझ्यासोबत बसली आहे. सगळ्यात आधी डिरेक्टर साहेबांकडे जाऊया. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं TOD मराठीमध्ये. म्हणजे 1953 साली ऑलरेडी श्यामची आई हा चित्रपट येऊन गेला. नंतर तुम्ही हा चित्रपट घेऊन येता, तो पण ब्लॅक अँड व्हाईट इफेक्टमध्ये. तर तुम्हाला काही दडपण होतं कारण की त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नाही, दडपण असंच नव्हतं, कारण हा काय त्या सिनेमाचा रिमेक नव्हे. हा पुन्हा एकदा कादंबरीवर बेस्ड असलेला सिनेमा आहे. त्यामुळे पुन्हा कादंबरी वाचली गेली, पुन्हा त्यावर खूप अभ्यास झाला. त्यांचं इतर साहित्यही वाचलं गेलं, साने गुरुजींचं. त्याच्यातनंही काही रेफरन्स घेतले गेले. त्यामुळे आता जेव्हा तुम्ही बघाल सिनेमा तेव्हा एक फ्रेम पण सिमिलर नाहीये, असं झालंय ते. सो म्हणून त्यामुळे दडपण असं काहीच नव्हतं. मी नव्यानेच गोष्ट सांगत होतो. मला काही नवीन गोष्टी दिसल्या होत्या त्याच्यामध्ये, त्या सांगायचा प्रयत्न करत होतो. सो दडपण नाही आलं खरं तर. खरं तर तुमचे प्रयत्न आम्हाला दिवाळीला बघायला नक्कीच आवडेल. आता छोट्या श्यामकडे जाते. तुझ्याकडे जेव्हा ही पहिल्यांदा भूमिका आली तेव्हा तुला काय वाटलं आणि तू खऱ्या आयुष्यात त्या भूमिकेला किती रिलेट करू शकतो? पहिले तर मला ही भूमिका मिळाल्यावरती खूप आनंद झाला आणि खऱ्या आयुष्यात मी श्यामला रिलेट करू शकतो खूप. पण स्वतःच्या मतावरती ठाम राहणं किंवा कोणीही सांगितलेल्या गोष्टीवरती स्वतः विचार करून मग ॲक्शन घेणं, या गोष्टींबाबत मी श्यामला नक्कीच रिलेट करू शकतो. गौरीकडे जाते. गौरी, पहिल्यांदा जेव्हा तुझ्यासमोर ही भूमिका आली, तुझं वय आणि ही भूमिका याच्यात बरंचसं हे वाटतंय. म्हणजे एवढ्या छोट्या वयात इतकी मोठी भूमिका आली आहे, त्याबद्दल काय सांगशील? नाही, एक गोष्ट स्पष्ट करते. माझं वय आणि भूमिकेचं वय हे मिळतं जुळतं आहे. श्यामची आई 35व्या वर्षीच गेली तिच्या, तर तिच्या 25व्या वर्षापासून ते 35व्या वर्षापर्यंत साधारण हा काळ सिनेमामध्ये दाखवला गेलाय तिच्या आयुष्यातला. त्यामुळे पण हो, मी मोठी आणि परिपक्व दिसले आहे त्याचं क्रेडिट आमच्या कॉस्ट्युम डिझायनरला आणि लुक डिझायनरला जातं. त्यामुळे तसं वयामधल्या फरकाविषयी मला काही सांगता येणार नाही, कारण त्यात काही तसं हे नव्हतं. भूमिकेसाठी आधी तर संहितेवर आणि त्यातल्या प्रसंगांवर, त्यातल्या माहितीवर आपली पकड असावी, यासाठी ती बऱ्यापैकी वेळा वाचली. जेवढ्या वेळेला वाचत जातो तेवढ्या वेळेला वेगवेगळे अँगल्स कळतात, वेगवेगळे पैलू आपल्या लक्षात येतात. फक्त व्यक्तिरेखेचेच असं नाही, तर एकूणच संहितेचे आणि आपला सिनेमा काय म्हणू बघतो आहे हे कळत जातं. तर ते जेवढ्या वेळेला वाचून त्याच्यावर विचार केला तर तेवढं जास्त चांगलं, म्हणून तो एक भाग होता तयारीचा. दुसरं म्हणजे मी आणि शर्व दोघांनी मिळून प्रसंगांचं वाचन करणं, त्याविषयी बोलणं, हे पण 1.5-2 महिने साधारण शूटिंग सुरू होण्याच्या आधी ते करत होतो. तो एक फार महत्वाचा आणि आम्हाला खूप मदत होऊ शकली ज्याची, असा तो त्या प्रक्रियेचा एक भाग होता. आणि बाकी दिग्दर्शक सर असल्यामुळे तसं काही टेन्शन नव्हतं. सर, तुमच्याकडे जेव्हा पहिल्यांदा भूमिका आली तेव्हा काय भावना होत्या? आणि तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत, पण ही एक बायोपिक म्हणजे असं म्हणू शकतो की साने गुरुजींची भूमिका तुम्ही साकारताय, तर त्याबद्दल काय सांगाल? चांगलं वाटलं मला सुजयनी विचारलं तेव्हा. ते तो याच्यासाठी माझा विचार करतो हे कळल्यावर थोडा वेळ घेतला मी, पण त्याच्यानंतर जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं तेव्हा ते खूप छान झालं होतं. आणि या निमित्तानं अशा मोठ्या माणसाच्या भूमिकेत जाऊन त्याच्या भावविश्वाचा एक भाग होण्याची संधी मिळत होती. तर ती मी संधी त्याचं काय जितकं चांगलं त्याचं करता येईल तसा प्रयत्न केला. तर श्यामच्या बाबांकडे जाते. दादा, तुमच्याकडे जेव्हा भूमिका आली तेव्हा एकंदरीत हा रोल होता आणि तुम्ही बरंचसं काही वाचन वगैरे केलं असेल, तरी
हा रोल करताना तुम्हाला काही दडपण आलं होतं का? आणि त्याचबरोबर खऱ्या आयुष्यात तुमची तुमच्या बाबांसोबतची बॉन्डिंग कशी आहे? नाही, दडपण येण्याचं काही कारण नाहीये. कारण मुळात अशा भूमिका जेव्हा येतात, ज्या भूमिका, जो काळ आणि ज्यांच्यावर चित्रपट बनवला जातोय, तो चित्रपट त्या व्यक्तीविषयी लोकांना सगळं माहिती असतं. आणि वन ऑफ द माइलस्टोन फिल्म मराठी मधली श्यामची आई ही सगळ्यांनी बघितलेली आहे आपण. आणि साने गुरुजींवरचा हा चित्रपट आहे, त्यांचा हा सगळा प्रवास आहे. त्यामुळे लोकांना माहीत असलेलं, लोकांनी वाचलेलं जेव्हा एखादी कलाकृती येते तेव्हा आपली जबाबदारी अधिक वाढते. ती फक्त नटाची वाढते असं नाही, ती प्रत्येक डिपार्टमेंटची जबाबदारी वाढत असते. नटाने सुद्धा समजून उमजून त्याचा अभ्यास करून काम करायचं असतं. तुझा दुसरा प्रश्न होता की वडिलांचं आणि माझं बॉन्डिंग कसं होतं, तर खूप मैत्रीपूर्ण संबंध होते माझ्या वडिलांचे. कारण माझ्या वडिलांचे आणि त्यांच्या वडिलांचा खूप वडील आणि मुलगा असा तो जो वडिलांचा धाक असतो, कारण तो काळ वेगळा होता. नंतर हळूहळू तो काळ बदलत गेला की मुलाची म्हणजे वडिलांची चप्पल मुलाच्या पायात यायला लागली की वडिलांनी समजून घ्यायचं असतं की आपला तो मित्र आहे. तर माझे वडीलही तसंच होते, अत्यंत पुरोगामी विचारांचे होते. आणि जो समाज शिक्षणापासून वंचित आहे त्या समाजाला आपण शिक्षण दिलं पाहिजे ह्या विचारांचे माझे वडील होते. मुलींना शिक्षण दिलं पाहिजे आणि तेच कुठेतरी माझ्या आणि माझ्या मुलामध्ये ते आलेलं आहे. शर्वच्याच वयाचा माझा मुलगा आहे, त्याच्यामुळे काही काही सीन्स करत असताना मला असं माझ्यातला बाप नेहमी जागा असायचा शर्वकडे बघताना. आणि मला माझा मुलगा माझ्या बाजूला बसलाय असं मला वाटायचं. त्यामुळे काही काही इमोशनल सीनला ते वर्क झालं मी या वयाचा असणं. तुम्ही एकंदरीत त्यांचं कास्टिंग केलं तेव्हा तुमच्या मनात काय विचार सुरू होते आणि तुम्ही केलेल्या कास्टिंगवरती हे किती खरे उतरले? कास्टिंगची प्रक्रिया बरीच 2-4 महिने चालली, ज्याच्यामध्ये एक एक करून सगळे मला सापडत गेले. जसं शर्व मला ऑडिशन मध्ये सापडला. गौरीचं फक्त एक क्लिप आली होती, ती कवितांचा कार्यक्रम करते तर त्याची क्लिप होती. तर मी आवाजावरनं मला असं वाटलं की गौरी श्यामची आई होऊ शकते. संदीपला मी एक प्रोफेशनल ऍक्टर म्हणून अप्रोच केलं आणि त्यांना संहिता पाठवली. त्यांनी ती वाचली, त्यांना आवडली, तेव्हा त्यांनी तो ऍक्सेप्ट केली ती. आणि ओमचं आणि माझं बोलणं चालू होतं की कुठे कशा पद्धतीने हा सिनेमा करायचा आहे वगैरे. आणि त्यामध्ये जेव्हा वाचली तेव्हा तो म्हणाला की हो इंटरेस्टिंग आहे आणि टेक चांगला आहे हा जो आपण करू पाहतोय, मलाही आवडेल. तर सगळंच रंगीत बघतोय ना आपण सध्या, म्हणून ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येतोय तो खरं तर. कारण खूपच रंगांचा पण भडीमार झालेला आहे. कुठले रंग कुठे वापरायचे याचाही भडीमार झालेला आहे. तर त्यामध्ये सडनली जरासं एक डीसॅट लुक तुम्हाला मिळणं आणि नवीन पिढीला त्याचं काय हे नाहीये, कंप्लेंट नाहीये. कारण ते तर सर्रास इंस्टाग्रामवर हजारो फिल्टर्स वापरून अनेक फोटोज टाकत असतात. त्यामुळे उलट त्यांना काय हे उगाच असं एक व्हर्जन क्रिएट केलं जातंय की हो नवीन पिढीला कसं आवडेल, ब्लॅक अँड व्हाईट आहे. ते तर किरकोळीत त्यांचे व्हिडिओज बनवत आहेत, कुठलाही त्याला पाहिजे तो रंग देत आहेत. ते इक्विप्ड आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि दुसरं की ब्लॅक अँड व्हाईटची ब्युटी लोकांना कळावी, ते पण एक माध्यम आहे जे इफेक्टिव्हली काहीतरी तुम्हाला सांगू शकतं. सो हे सगळ्या गोष्टी धरून असं वाटलं की ब्लॅक अँड व्हाईटच राहावा तो. ट्रेलर पाहिल्यानंतर काहीतरी वेगळं येतंय, दिवाळीला आहे, बघायला खरंच खूप जास्त उत्सुकता आहे. परत सरांकडे येते. सर, एकंदरीत तुमचे जेलमधले सीन आहेत, बाकीचे सीन आहेत, तर तुम्हाला असा एखादा किस्सा सांगायला आवडेल का प्रेक्षकांना, जे करताना तुम्हाला मजा आली असेल? मजा जेलमधले सीन करताना मजा नाही आलेली, कारण त्याच्यात आम्हाला बर्फावर वगैरे झोपवलं होतं, गळ्यात ते साखळदंड वगैरे घातले होते. तर मजा कशी आता मजा यायची. पण ते एक त्यानिमित्तानं अशी गोष्ट घडली की खरंच त्या आपल्या जे स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी काम केलंय, ज्यांनी जेलमध्ये कित्येक महिने वर्ष काढली आहेत, त्यांना काय बाबा अनुभव आला असेल जर आपल्याला 2 तासात आपली अशी हालत होती. आणि ती जी बेडी गळ्यातली जी असते ना, काल आम्ही बोललो, ती आपल्याला दिसताना जरी लहान दिसत असली तरी गळ्यात जेव्हा बेडी पडते ना, हातातली बेडी वेगळी, गळ्यात ती जेव्हा रिंग लोखंडी पडते
त्याच्यानंतर 2 तासात माणूस वागतोच आणि त्याला ती काढल्यावर फरकच जाणवतो की काहीतरी आपल्या मानेवर होतो एवढा काळ. तर ते सगळं ज्यांनी कोणी भोगलं असेल त्यांनी खरंच खूप मोठं काम केलेलं आहे. हे परत एकदा त्या निमित्तानं अधोरेखित झालं आणि त्या सगळ्या वातावरणात त्या जो काही स्वातंत्र्याचा तो काळ असेल भारावलेला आणि महात्मा गांधींच्या मागे सगळे आहेत, ते सगळं त्या काळाचं एक भारावलेपण अनुभवण्याची संधी होती, ती मिळाली. सर एकदा शेवटचा प्रश्न की तुमचं शूटिंग कुठे झालंय आहे आणि एकदा चित्रपटासाठी काय अपील कराल? या सिनेमाचं शूटिंग रत्नागिरी, पन्हाळा, राजापूर अशा अनेक कोकणातल्या गावांमध्ये झालेलं आहे आणि खऱ्याच सगळ्या लोकेशन्सवर झालं. म्हणजे आम्ही जे घर दिसतंय तुम्हाला सिनेमात ते ऑलमोस्ट 250 वर्ष जुनं आहे. त्याचं फ्लोरिंगही बदललेलं नाही, त्याच्या भिंतीही बदललेल्या नाहीत, सगळं आहे तसं इंटॅक्ट घर आहे. आव्हान मी असं करेन की पहिल्यांदा असं दिवाळीत एक काय म्हणू एक खरीच फॅमिली फिल्म येते खऱ्या अर्थाने. म्हणजे आतापर्यंत आपण ऐतिहासिक म्हटलं, हे म्हटलं, लव्ह स्टोरी झाल्या याला, पण या निमित्ताने खरंच एक फॅमिली फिल्म येते. तर सगळ्यांनी 10 नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हे बघावी आणि त्यांचा अभिप्राय कळवावा, आम्हाला लिहावं त्याबद्दल.